हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. आवाज वाढत. कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान गणनाथ सरस्वती रविशुक्र बृहस्पति वेदवाणी प्रवर्तते विनायकं पुरं भानु ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सर्वकार्यार्थसिद्धये मातृदेव भव आचार्यदेव भव सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. लोकाभिरामं मरणरङ्गधीरं कारुण्यरूपं करुणाकरन्दं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय गोविन्दाय गोविन्दाय. अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि सर्वपाप वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम् अनेक जन्म कृतं पापं दर्शनेन. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. राजाधिराज रामचंद्र भगवान की. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. नमः पार्वती पतये हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. जय जय रघुवीर समर. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमो नमः. दत्तप्रबोध ग्रंथामध्ये आणि गुरुचरित्रामध्ये देवऋषी नारदांनी प्रातिपत्य श्रीचं चरित्र का टाकलं. गुरुचरित्राच्या वर्णनामध्ये अनंत सूत यांनी सुद्धा ग्रंथाची सुरुवात करताना माता अनुसयेचं चरित्र टाकलं आहे. कारण गृहस्थाश्रम जो आहे तो स्त्रीच्या आचरणानं सिद्ध होणारा आश्रम आहे. पण आपण इतक्या दिवस झाले गुरुचरित्र वाचतो पण असा विचार आपल्या डोळ्यात नाही आहे. जसा ब्रह्मचारी आश्रमामध्ये जो मुनी मुळामध्ये ज्ञानी असेल त्याच्याकडून ज्ञानी लोक घडतात किंवा त्याच्याकडून घडवले जातात, त्याप्रमाणे घराला घडवायला माता कारण आहे. मग ती माता कशी असावी तर अनुसयासारखी. आता अनुसया शब्दामध्ये अर्थ असा आहे जिला कोणाचीही ईर्ष्या होत नाही. अनसूया, असूया वृत्ती जिच्यामध्ये नाही अशी अनुसूया.
कोणाची मुलगी आहे तर कपिल महामुनींची मुलगी आहे. कर्दमांची मुलगी आहे आणि कपिल महामुनींची भगिनी आहे. देहूती ही तिची आई आहे. देहूती जी आहे ती तिची आई आहे आणि कपिल मुनी हे तिचे भाऊ आहे. मग कपिलांच्या तिथे जन्माला ती आली आहे. 9 बहिणी आणि 1 भाऊ, म्हणून ही अनसूया. घरामध्ये स्त्रियांच्या जवळ असूया वृत्ती असू नये हे सांगायचं आहे. ज्या ज्या घरांमध्ये असूया वृत्ती झाली त्या घरातलं वातावरण दूषित राहतं. स्त्रियांनी उलट घरामध्ये असूया वृत्ती कमी केली पाहिजे. आपल्या मुलीमध्ये, आपल्या मुलांमध्ये, आपल्या पतीला सुद्धा समजावून सांग, काय कोणाची बरोबरी करता, आपल्या नशिबात आहे ते होईल. आणि तुम्ही जर त्यांना असं बोलले की तुम्ही काहीच केलं नाही, असेच राहिले, भावांचंच करत राहिले, बापाचंच करत राहिले, तर मात्र असूया वृत्ती कमी नाही होत. जातील हे दिवस निघून, पुढे चांगले येतील, असा जर संदेश स्त्रीनं दिला तर त्या घरामध्ये शांती प्रस्थापित होते. म्हणून इथे पहिल्या प्रथम अनुसयेचं चरित्र सांगितलेलं आहे, जिथे असूया वृत्तीचा नाश आहे. आणि ती असूया वृत्ती वाढावी म्हणून देवऋषी नारद लक्ष्मीला सांगताय, पार्वतीला सांगताय की तिच्यासारखी स्त्री नाही, तुमचा पत्ता कुठेच लागत नाही, तुमचा पत्ता कट. का करताय संत? तर जगामध्ये देवाचा अवतार असा झाला पाहिजे की मानवी रूप धारण करून सुद्धा त्यामध्ये असूया वृत्तीचा नाश करणारा सद्गुरू प्रगट झाला पाहिजे. हल्ली गुरु असूया वृत्ती काढत नाही माणसाची, कारण त्यांच्यातच असते. बघ ना, त्याचा आश्रम केवढा झाला, त्याने वृंदावनमध्ये घेतला, त्याने इकडे घेतला, त्याने तिकडे घेतला. ईर्ष्या वाढवत आहे. पंक्तीच्या सुद्धा ईर्ष्या आहे. तुमच्यासारखा एका पिठलं पोळी, आमची पा आम्ही दिलेली खिचडी काय खाता. ईर्ष्या वाढवतात. तू पाय ना, तू कुठे मोठा होत चालला, आणि तू पाय असा. आपल्या मुलाला सुद्धा आपण ईर्ष्यात घालवतो. आदर्श घ्यायचा पण ईर्ष्या करायची नाही. आदर्श जरूर घ्या कोणाचाही, पण जगामध्ये आदर्श घेण्यात लायक आहे लोक. आदर्श नगरमध्ये राहिलेले लोक सगळे चांगले असतील का? नाही. तर सगळा आदर्श हा भगवंतामध्ये आहे. आणि म्हणून सगळ्यांना चांगला आदर्श प्राप्त होण्याकरता एक आदर्शवान मनुष्य प्रगट व्हावा ही संताची इच्छा आहे. जगामध्ये पहा, आपल्याकडे इतिहासात बरेच लोक आदर्श होऊन गेले, पण आता त्या लोकांचा आदर्शपणा कोणी ठिकून नाही म्हणजे असेच होते, ते असेच होते, ते असेच होते. त्या काळात ते बरोबर होते. प्रत्येक काळात मनुष्य सारखा असू शकत नाही. सगळ्या काळामध्ये फक्त ईश्वरच मानव रूप धारण करून येईल तर तो चांगला वागेल. सोपं नाही ते. आपल्याकडे स्त्रियांमध्ये अहिल्याबाई होऊन गेल्या, झाशीच्या राणी झाल्या, फुले झाल्या, अनेक स्त्रिया झाल्या. झालं नाही असं नाही आहे. त्यांनी आपल्या शारीरिक गोष्टीचा त्याग करून राज्यशक्ती हातात घेतली आणि धर्म टिकवण्याचा प्रयत्न केला. मग घरामध्ये धर्म टिकावा असं वाटत असेल तर ते स्त्रियांच्या हातीच आहे. मनुष्य काही नाही करू शकत. आलेल्या माणसाचा आदरातिथ्य स्त्रियांच्या मनात असेल तरच.
नाही तर घडू नाही शकत. आता तर स्त्रिया काय सांगतात, घराकडे सांगतात तिकडे चहा भाजून द्या ना, भजे गल्ली, लागलं तर भजेही खाऊन घ्या. आदर्श नाही. कारण आपल्या घरी कोणी आल्यानंतर कोणाच्या चरणानं काय बदल होईल हे सांगता येत नाही. आणि कोणी जर आपली ईर्ष्या केली ना, आपल्या घरचं पाणी प्यायला आणि चहा प्यायला की त्याची ईर्ष्या नष्ट होऊन जाते, एवढं लक्षात ठेवा. आपल्या घरचं अन्न त्याच्यामध्ये गेल्यानंतर आपल्याबद्दल त्याला जी ईर्ष्या होते, कारण आपण ज्याचा आदरातिथ्य केला आहे त्या आदरातिथ्याच्या प्रभावाने त्याच्या मनातली आपल्याबरोबर दुष्ट भावना नष्ट होते. आणि म्हणूनच ईर्ष्या वाढते. नारदाने काय केलं, अनुसयेचं वर्णन केलंय तिन्ही स्त्रियांकडे. अशी आहे ती, सूर्य थांबवून टाकते, नवग्रह थांबून जातात, आणि पतीने अन्न खाल्ल्याशिवाय पाणी पित नाही, आणि पती 2:30 वाजता तपावून येतो. त्यांना ईर्ष्या वाढवली, पण तिला अजून संतती नाही आहे. लक्ष्मणी माझ्यापेक्षा चांगले म्हणे, हो तुम्ही तर काहीच नाही. सती म्हणाली तू पण काहीच नाही. सरस्वतीला सांगितलं तूही काही नाही. त्यांच्या मनामध्ये तिच्याबद्दल ईर्ष्या वाढवली. मग आता काय करणार, ह्या देवपत्नी आहे, यांनी आपल्या पतीला, भगवान विष्णू हसले की लक्ष्मी हे तुझ्या डोक्यात कोणी घातलं. म्हणे नारद. बस झालं काम म्हणे. आता हा सगळा वनवास मला भोगावा लागेल, कारण ही इच्छा नियतीची नाही आहे, माझी नाही आहे, तुझी नाही आहे, ही संताची इच्छा आहे, आणि ही इच्छा पुरी करणं हा माझा धर्म आहे. आता तुझी आणि माझी ताटाटूट होईल. आम्हा तिघी देवांना एकत्र येऊन काम करावं लागेल, कारण जगाचं काम माझ्या एकट्या विष्णूकडून होणार नाही. मला मदतीला ब्रह्मदेव घ्यावा लागेल आणि मदतीला शंकर घ्यावा लागेल. पण एकाच घरी 3 बालकं अशी आई आहे की ती तिन्ही बालकं तिच्याच घरी झाले पाहिजे, कारण तिच्याजवळ असूया वृत्ती नाही आहे. म्हणे मग असूया वृत्ती नाही आहे तर कशी आहे तर म्हणे कार्येषु मंत्री, वचनेषु दासा, भोजनेषु माता, शयनेषु रंभा. म्हणे मग हे काय आहे. तेव्हा नारद मुनीनं महिलांना षडगुण वर्णन केलेलं आहे की हे लक्ष्मी, ज्याप्रमाणे देवामध्ये 6 गुण आहे त्याप्रमाणे स्त्रियांमध्ये घरात हे 6 गुण पाहिजे. जसा परमात्मा षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे, तशी प्रत्येक स्त्री या षडगुणाने युक्त पाहिजे. आणि हे षडगुण तिच्या अंगी असले म्हणजे ते घर आनंदी राहतं आणि तिथे देवाला जन्म घेता येतो. ज्या घरामध्ये कलह आहे त्या घरामध्ये ईश्वराला अवतार घेणं जड जातं, किंवा अवतार घेतल्यावर सुद्धा ईश्वरी कार्य पूर्ण होत नाही. ईश्वरी कार्य जे आहे ते पूर्ण नाही होत, कारण ईश्वर कार्याला अवतार तुम्हा धराया कारण लागतं देवाला अवतार घ्यायला. काय वातावरण लागतं तर साधू, संत, स्त्रिया आणि बालक यांची हत्या झाली पाहिजे, म्हणजे देवाला अवतार घ्यावा लागतो. परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. जेव्हा जगाची अवस्था विस्कळीत होते तेव्हा पवित्र अशा गृहस्थाश्रमी माणसाच्या घरी अवतार घ्यावा लागतो. राम अवतार पहा, कृष्ण अवतार पहा,
वामन अवतार पहा. मला अवतार घेण्याकरता माता आणि पिता अत्यंत पवित्र विचाराचे लागतात. आई कशी पाहिजे तर अनसूया, जिच्यामध्ये असूया नाही. आता सगळे लोक म्हणतात ना, चांगला आशीर्वाद द्या, चांगला मुलगा झाला पाहिजे, चांगला नातू झाला. तुमच्या घरात जर असूया वृत्ती असेल तर चांगली कल्पना नाहीच. आज जे वातावरण निर्माण होत आहे ते असूया वृत्तीने होत आहे. असूया वृत्ती, कारण मनाप्रमाणे वृत्ती पाहिजे आपल्याला. पंथ, धर्म, जात हे अनुकूल पाहिजे. विषयापुरते अनुकूल होतात, नंतर विरोधात जातात. विषयामध्ये जाता आणि नंतर अनुकूलचे प्रतिकूल होऊन जातात. जोडपे पहा तुम्ही, 2 महिन्यामध्ये तुटताय. त्यांच्या मताने केलं ते, कारण त्यात ईर्ष्या असते. आणि आपलंच चाललं पाहिजे. आपली सगळ्या ठिकाणी एकच मर्यादा नाही चालत. संसाराला अनेक मर्यादा आहे आणि त्या मर्यादेमध्ये काही झालं तरी माणसाच्या अपेक्षा स्त्रीकडून असतातच. हुकूम नाही चालवायचा, पण सल्ला द्यायचा. कोणाप्रमाणे? कार्येषु मंत्री. हुकूम चालवला की भानगड झाली. माझंच म्हणणं खरं आहे, नाही तुम्ही नाही तर मी चालली, झालं. कलहाला सुरुवात झाली. न्यायाधीश, पोलीस समजावून सांगतात तरी नाही ते ऐकत. का? न्यायाधीशाच्या घरी सुद्धा न ऐकणारी बाई असली तरी त्याच्याही घरी भानगडी होतीलच. असं काही नाही आहे. आतापर्यंत न्यायाधीशाच्या कोर्टात केस येत नव्हत्या, आता त्यांच्याही कोर्टात केस यायला लागल्या. कारण तिथे सुद्धा लोभ प्रवृत्ती वाढली. काय वाढली? लोभ प्रवृत्ती. मग लोभ प्रवृत्ती वाढली म्हणजे ईर्ष्या, राग, द्वेष, वैर आणि मोह हे वातावरण तयार होतं. असं वास्तुशास्त्रवाले सांगतात की मोहळ जर घरावर बसलं तर भरपूर पैसे येतात, पण ते जर रात्री उठलं आणि सगळ्यांना चावलं तर व्याधी होते, काटे निघत नाही. पैशाकरता मोहळ सण तयार करायला तयार आहे लोक. कारण सांगितलं का? तर माणूस काय करतो, त्याला हे लावून देतो अग्नी आणि ते मरून जातात. जीवाची हत्या होऊ नये म्हणून सांगितलं आहे. हे लक्ष्मीकारक आहे. काही काळ झाला की ते निघून जातात ते प्राणी, त्याच्यातली एखादीच चावते. पण तुम्ही जर मुदतपूर्वी उठवलं तर ते मात्र संतापून सगळ्यांना चावत शकतं. त्याची मुदत झाली, त्यांना त्याच्यात रस नसला की ते एक एक उडून जातात, दुसऱ्या ठिकाणी बसायला सुरुवात करतात. याकरता सांगितलं आहे की मोहळ हे लक्ष्मीकारक आहे, त्या जीवांची हत्या होऊ नये म्हणून. अशा प्रकारे ब्रह्मांडाचं अलौकिक वर्णन करताना मृत्यूलोकाचा खेळाचं वर्णन करून नाना प्रकारानं स्त्रिया, भाविकजन, सात्विक तसे नराधम, निर्गुण याचं वर्णन नारद मुनीने केलेलं आहे की कसे लोक असतात जगामध्ये, वातावरण कसं असतं, काय असतं ते. म्हणून काय केलं पाहिजे, तर म्हणून त्या प्रत्येक घरामध्ये स्त्रियांचं वर्णन करताना ते म्हणतात वचने सुदासी. वचन हे दासाप्रमाणे बोलायचं म्हणजे नम्र. दास याचा अर्थ नौकर नाही. कोणताही मुद्दा सांगायचा असेल तर नम्र भावनेनं आणि मधुर वचनानं सांगावा असं सांगितलं आहे. आपण काय करतो, काही शब्दाचा अर्थ वेगळा उचलून घेतो. शब्दाचे अर्थ प्रसंग पाहून लावायचे असतात.
दास्यत्व याचा अर्थ नौकर नाही, दास्यत्वाच्या आवाजात बोलायचं. म्हणजे तिथे काय केली, पुरुष मर्यादा जी आहे ती सांभाळली आहे. आवाज वाढवून बोलायचं नाही, हट्ट करून बोलायचं नाही. पहा, यज्ञ करायला कौशल्येनं प्रेमानं सांगितलं आणि कैकेयीने राज्य मागताना हट्ट केला. दशरथ राजा म्हणाले, राज्य तुझ्या मुलाला देतो, रामाला वनवास पाठव. नाही, तो असला म्हणजे लोक त्याला महत्त्व देतील, माझ्या मुलाला देणार नाही. हट्ट केला म्हणून विघ्न आलं. असं आहे. तर हट्ट करायचा नाही, प्रमाण मांडायचं. आज नाही मंजूर झालं तर उद्या होईल, उद्या नाही तर परवा होईल. माणूस म्हणतो ना, ही म्हणत होती तेच करत होतं, मी इथं ऐकलं नाही त्या दिवशी. कारण काय, ते केव्हा केव्हा कालांतराने पटतं. म्हणून आपलं मत पटवण्याची घाई पण नाही करायची. काही नुकसान झाल्यावर आदवा तद्वा बोलायचं नाही, कारण ते होणारं होतं म्हणून झालं. जर व्हायचं नसतं तर तुमचं म्हणणं प्रामाण्य झालं. कारण काल आपण महाभारतात ऐकलं, काही अटळ घटना असतात, त्याला मनुष्य टाळू शकत नाही. प्रारब्ध माझे सहसा टळे ना. आणि तुझं काय गडबड आहे, तपास केला पाहिजे. हां, म्हणजे नाहीतर निघायचं श्रीमंत पूजन. म्हणून माणसं, स्त्रिया भाविक सात्विक तसे लोक निर्माण होतात. म्हणून नारदांनी धर्मानुकालाने प्रथम गुण सांगितला, कार्येषु मंत्री. याचा अर्थ हितरक्षणाच्या उद्देशानं मदत करणे. हितरक्षण जे आहे, घरामधलं हितरक्षण व्हावं याकरता मदत करणे पतीला. म्हणून कार्येषु मंत्री, घराचं हितरक्षण झालं पाहिजे. मग घराच्या हितरक्षणाकरता मुलगा, मुलगी आणि स्त्री हे घरातले पतीला अनुकूल झाले पाहिजे, प्रतिकूल नाही. जे घरातले घटक आहे त्यांचं मन काही वेळा वडिलांच्या आज्ञेनं दुःखी होतं. मग आईनं समजवलं पाहिजे. असाच प्रसंग माझा होता, मला सुद्धा वाईट वाटत होतं, पण माझ्या वडिलांनी सांगितलेलं मला नंतर कळालं की माझं हित याच्यात आहे. कारण तारुण्य अवस्थेमध्ये माणसाचे निर्णय एका बाजूने चालतात आणि वयोवृद्ध माणसं चारी बाजूने, की बाई तुला इतकं दिलं तर मला बाकीच्या 2 मुलींना तितकंच द्यावं लागेल आणि मला तेवढं जमणार नाही. वडील नाही म्हणतात. ही म्हणते का बरं, अजून का तू तिच्या लग्नाला 15 वर्षाचं, तुम्ही कमाई करून घ्या. कमाई करून घ्या म्हणजे ती मिळेल असं काही ग्राह्य नाही ना. म्हणून आपण ज्याच्याकडे मागणार आहोत काही लग्नाला, त्याच्या घरची वास्तविक परिस्थिती कशी आहे याचा विचार करूनच त्याला सांगायचं. नाही तर आता समजायचं 55 तोळेच होणं म्हणजे 55 लाख आले. पूर्वी 50 बाय 50 होतं, तर आता चालेल का 50 बाय 50? कालच एक लग्न मोडलं, मला विचारायला आले का बरं मोडलं. आता तुमचं जर ठरतच नाही तर त्याला काय गरज. लग्नही तुम्हीच करून द्या आणि ते असंच करून द्या, तसं मोडून गेलं ते. हे जे रहस्य सांगितलेलं आहे की वास्तविकतेचा विचार करायला पाहिजे. म्हणून धर्मानुकूल स्त्री असली की तिच्याजवळचे षडगुण, घरामध्ये मुलगा, मुलगी आणि आप्त यांच्यामध्ये वावरतात ते गुण. आई जर नम्र बोलत असेल तर मुलगा, मुलगी सुद्धा आई वडिलांशी नम्र बोलतील, नातेवाईकांशी आदर देतील. म्हणून आईने
मंत्र्याप्रमाणे वागावं असं त्यांनी सांगितलं. हिताच्या रक्षणाच्या उद्देशानं साथ देणं, पती राजाला मदत करणं, हातभार लावणं, सर्वतोपरी हिताचं रक्षण करणं, अहोरात्र जळणं हा गुण महत्त्वाचा सांगितला. म्हणून कार्येषु मंत्री, कार्यामध्ये मंत्रीप्रमाणे सल्ला. आता वचने सुद्धा अशी, या गुणात गृहकाम, मुलं, गुरं, ढोरं यांचा सांभाळ करणं आहे. म्हणजे आपल्यावर हे काम लादलं आहे, मीच करू का असं नाही, आपल्याला करायचंच आहे, करावं लागेल. आपण इथे लक्ष घातलं पाहिजे. कारण कर्तव्यदक्ष माणसाला घरामध्ये सारखं लक्ष देता येत नाही. म्हणून हे सगळं आपण सांभाळणं. म्हणून गृहदक्ष स्त्री माणसाच्या व्याधीला मदत करते, व्याधी होऊ देत नाही. कारण चिंता आणि अतिश्रम याच्याने व्याधी उत्पन्न होते. चिंता आणि अतिश्रम याच्यानं व्याधी उत्पन्न होते. स्त्रीनं जर निम्म मदत केली तर व्याधी उत्पन्न व्हायला वातावरण कमी होतं, आणि व्याधी व्हायला वातावरण कमी झालं की मनुष्य दीर्घायू होतो. आयुष्य असेल तोपर्यंत निकोप राहतो, नाहीतर आयुष्यामध्ये रोग लागतात, विस्मरण शक्ती जाते, श्रवणेंद्रिय खराब होतं, नेत्र खराब होतात. कार्य आणि चिंता या दोघांमुळे विचित्र अवस्था प्राप्त होते. म्हणून ही विचित्र अवस्था प्राप्त होऊ नये याप्रमाणे म्हणून कार्यामध्ये मदत करावी. गृहस्थाश्रमी कामामध्ये लक्ष द्यावं, त्याऐवजी आपल्या पतीचं व्यवस्था आणि व्यवस्थापन याच्याकडे लक्ष द्यावं. खाणं पिणं, कपडे लत्ते, वस्तू आठवण करून देणं की तुम्हाला आज जायचं ना, मग लवकर निघा 5 मिनटं, हे आठवण करून देणं. आणि पुढे सांगितलं आहे की भोजनेषु माता, स्त्रीनं मातृत्वाच्या कसोटीवर खरं उतरणं अपेक्षित आहे. खऱ्या स्त्री जगाची माता आहे, कारण स्त्रिया आईप्रमाणेच आहे. कोणी स्त्री असतो, बालसंगोपन, गोड कौतुक, पालनपोषण, गृहिणीचं दक्ष लक्ष असेल तर हे होईल. बालांचं पालनपोषण, आल्याबरोबर पाणी, चहा, माणसाचा श्रम परिहार होतो. समजा माणूस म्हण मी आत्ता घेऊन आलो चहा, नाही माझाही राहिला, एक गोट तुम्ही घ्या, एक गोट मी घेते, असं म्हटलं की माणूस एक गोट घेऊन घेतो. बाहेरून आल्यानंतर घरच्याच्या अन्नामध्ये किंवा चहामध्ये, पाण्यामध्ये प्रेम असतं. बाहेरच्या ह्याच्यात प्रेम येणार नाही, ते कार्य आहे. पहा तुम्ही ज्याला चहा पाजला तो काही दिवसांनी म्हणतो का रे मीच पाजू का, तुम्ही पाजा, असं आहे ते. या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. म्हणून त्यावेळेस मातृत्वाची कसोटी सांगितलेली आहे, आणि कसोटीमध्ये थकून भागून आलेले मुलं, मुली किंवा पती यांना भोजन मिळाल्यानंतर त्या स्त्रीचा भाव आणि बल एकत्र होतं. तिला ते काम करण्यात उत्साह आणि आनंद असतो, आणि प्रेमानं स्वागत करते. भोजनाच्या समयी प्रेमळ चर्चा निर्माण करून देते. मुलांच्या भानगडी सांगत नाही, हा अभ्यास करत नाही वगैरे असं नाही. त्याची एखादी चांगली गोष्ट काढून देते, याला मागे किती मार्क चांगले मिळाले होते, याचं अमुक झालं होतं. आणि ज्या स्त्रीला प्रेमळपणा नाही ती नेमकी जेवायच्या वेळा भानगड काढते. म्हणून काही लोक आम्हाला विचारतात ना,
आमच्या घरी 2च वेळा भानगडी होतात, जेवायच्या वेळा आणि झोपायच्या वेळा, जेवायच्या वेळा आणि झोपायच्या वेळा. त्याला कारण काय आहे? मग कोणी सांगतं पितृदोष आहे, कोणी सांगतं खिडकी तिरपी आहे, कोणी म्हणतं दरवाजा तिरपा आहे, कोणी म्हणतं इकडे संडास आहे, कोणी म्हणतं तिकडे स्वयंपाक आहे. हे असं होऊन जातं. घराची एकदा शांती झाली की सगळे दोष नष्ट होतात. म्हणून तर तिचं नाव आहे वास्तू शांती. पण आपण घेऊनच बसतो. कोणी आकड सासू येते, ती घालून जाते घरामध्ये गोंधळ. कोणी साडू येतो, तो गोंधळ घालून जातो. आणि आपण सुद्धा पेपरातलं घरून घरून फिरतो. आज हे पेपरात आलं होतं, अहो सगळ्या मुलांचे लग्न झाले, नातू झाले, घरात दोष उरला कुठून? नाही ना, पैसे नाही येताना टोपलंवर. ते तुझ्या नशिबी नाही आहे टोपलंवर. जेवढं नशिबात असलं तेवढं देतं ते. हे लक्षात नाही येत. आपल्याला फक्त भरपूर द्रव्य पाहिजे, पण आलेलं द्रव्य सुद्धा बुद्धीला रुचलं पाहिजे, नाही तर वेगळे व्यसनं लागतात. द्रव्याचा दोष फार आहे. काल आपण रात्री ऐकला की त्याच्याने स्थिरताच्या ऐवजी अस्थिर होऊन जातं मनुष्य. आणि माणूस अस्थिर झाला की मग काही खरं राहत नाही. परत अस्थिराला स्थिर करण्याकरता पहा, कोणतेही दुर्गुण सोडायचे असेल तर आपल्या मनाचा निश्चय लागतो. मग उपासना केल्यावर काय होतं? मन निश्चयावर स्थिर होतं. म्हणून उपासनेला दृढ चालवावे. उपासना दृढ चालवायची. आपली निश्चयात्मक वृत्ती ही पक्की होते. म्हणून महाराज म्हणतात, निश्चयाचे ऐसे फळ तुका म्हणे. निश्चयाचं बळ असं आहे की बरोबर आपल्याला फळाच्या शेवटच्या टोकाला नेऊन सोडतो. म्हणून भोजनेषु माता, काळजीवाणं, भोजनासमयी प्रेमळ चर्चा करणं, नम्रता आणि लज्जा याच्या चातुर्यानं संतुष्ट करणं. लज्जा दाखवायची काही वेळा, लाजायचं, आणि नम्रता शब्द बोलायचे, म्हणजे मनुष्य त्याने प्रसन्न होतो. तुम्ही एकदम धडधीने वागले ना तर माणसात प्रसन्नाने भय निर्माण होतो. बापरे, असं काय करते आज, काय डोकं त्याने फिरलं. म्हणून लज्जा आणि नम्रता या दोन्ही गोष्टी आचरणात आणायच्या नाही. बऱ्याच बाया बोलून जातात, तोंडावर पदर घेऊन येतात, म्हणजे पुढचा कलह थांबून जातो. काही बाया, माझं असं म्हणणं आहे, यावर तुम्हाला काय करायचं ते करा, असं सोडून चालली जाते ती स्वयंपाकघरात. कारण तिच्या अंगी नम्रता आणि लज्जा या 2 अलंकारानं ती विभूषित आहे. 2 अलंकाराने ती विभूषित आहे. कोणाच्या लक्षात येत नाही, पण बोलताना काही स्त्रिया काही क्रिया करीत असतात. ज्या लज्जेच्या युक्त आहे त्याच क्रिया करतात. हे स्त्रीला कळत नाही. कोणी असं नाकाला हात लावतं, कोणी असं करतं. आणि ज्या लज्जारहित आहे ते बोलतानाही दात नखं काढत राहतात, कोणी पाय हलवत राहतं. तर हे जे गुण आतून येतात त्याच्यावरून परीक्षण सांगतं शास्त्र. तुमच्यासमोर मुलगा आहे, नवीन मनुष्य आला आहे, जाऊ ते काही खरं नाही. ते टक लावून पाहतात. काही मुलं नुसते टक लावून पाहतात घराकडे. ते लक्षात येतं की यांची नजर काय आहे. या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहे हे गुण आपोआप येतात माणसाशी. आणि त्यामुळे चातुर्याना संतुष्ट करण्याकरता 4था गुण सांगितलेला आहे. म्हणून धर्मानुकाल षडगुण ऐश्वर्य महत्त्वाचे आहे. या ग्रंथामध्ये सोदाहरण वर्णन करून स्त्री हा धर्म अनुकूल पाहिजे, म्हणजे सुशील आणि गृहदक्ष. काय पाहिजे? घर तर सुशील, सुलक्षण,
आणि गृहदक्ष, घराकडे लक्ष देण्याची वृत्ती पाहिजे. आज काय होतं, कोणत्या न कोणत्या निमित्ताने आपलं घराकडे दुर्लक्ष होत आहे. पहा तुम्ही, आपल्याला पेपरात असं ऐकायला मिळतं, साखरपुड्याला दोघंही गेले, दवाखान्यात गेले, इकडे घर गेलं. कारण आजूबाजूचं कोणी लक्ष द्यायला तयार नाही. कारण आज संकट आपल्यावर आलं, दुसऱ्यावर शेजारी येईल, तर एकामेकाने सावध राहिलं पाहिजे. शेजारी याचा अर्थ काय आहे की अनुकूल पाहिजे. म्हणून आपण मधवा कुठे घर घेत आहे, शेजार पाजार कसा आहे, नाही आम्हाला काही कोणाची गरज नाही, नाही असं नाही आहे, गरज नसते, पण वेळेला ती उपयुक्त ठरते. म्हणून त्यावेळेस कुळ परंपरानं अस्मिता जपली पाहिजे. आपण ज्या कुळाचे आहोत त्या कुळाच्या परंपरेनं अस्मिता जपली पाहिजे. त्या प्रसंगी कोणत्याही प्रकारचा त्याग करावा लागला तर मागे हटायचं नाही. त्याग करावा लागला तर मागे हटायचं नाही. म्हणून या ग्रंथामध्ये श्रीयाळ राजाची कथा दिली आहे, महाराणी चांगुणीची सांगितली आहे, पुत्र चिळा बाळाची कथा मांडलेली आहे. नारद मुनीने वर्णन केल्याप्रमाणे माता अनुसया यांच्यानंतर प्रतिव्रता आणि भक्तिपूर्ण आचरण करणाऱ्या स्त्रिया किती झाल्या ते म्हणतात. अनुसयेनंतर चांगुणा झाली. अनुषंगाने हे दाम्पत्य संस्कारात वाढलं. त्यांचा पुत्र चिल्या हा सुद्धा भक्तिभावाच्या अध्यायात बसला. म्हणून आईचे गुण जे आहे ते जास्ती मुलामध्ये येत असतात. म्हणून ते म्हणतात अतिथी भगवान शिव आणि ब्रह्मदेव यांना निर्माण करणार आहे. अतिथी म्हणून कोण येणार आहे आता अनुसयेकडे, तर भगवान नारायण, भगवान ब्रह्मदेव आणि शिव. आणि तिघं आल्यानंतर अनुसयेची परीक्षा बघणार आहे की हिचं मन किती शुद्ध झालं, हिने आपल्याला ओळखलं किंवा नाही. जर आतापर्यंत ही अशा अनसूया वृत्तीने राहिली तर हिला देव ओळखण्याची बुद्धी झाली पाहिजे. म्हणून आले तर खरी भिक्षा मागायला, पण मागताना विपरीत भिक्षा मागितली. अनुसयेने पाहिलं असं कोणीच बोलणार नाही, हे दृष्ट नाहीत, हे मानव नाहीत, हे देव असले पाहिजे. म्हणून कबूल केलं की भिक्षा तशी घालेल, बसा तुम्ही. म्हणून हातात पाणी घेतलं आणि अनुसयेने संकल्प केला आजपर्यंत जर माझी असूया वृत्ती राहिली नसेल, म्हणजे माझी वृत्ती असूया झाली नसेल, तर ही जी माणसं आहे या माणसांचं हे स्वरूप जावं. आणि आईला लहान मुलासमोर वस्त्र घालायला काही दुःख होत नाही किंवा लाज वाटत नाही, त्याप्रमाणे ते पाणी फेकलं देवांवर, तर तिन्ही देव झालेही बाळे. आता बाळे झाल्याबरोबर दिवस नेमका पौर्णिमा 12-12:30 वाजता सगळा काळ घडून आला. नारदाने ते अवलोकन केलं की अनुसयेच्या प्रातिपत्याला देवांनी शील तोडायला सांगितलं, तर अनुसयेच्या बलानं देव बाळ झाले. म्हणून तिने देवांना सांगितलं नारदाने की जा. म्हणून कुटुंबाबद्दलची अगत्य भावना असलेले अतिथी हे बाळ झाले आणि अत्री ऋषी आले. अनुसये 12 वाजता आणि पाळणा काय चाललंय म्हणे, हे पहा तुमचं. अत्री ऋषीने ओळखून घेतलं आपल्या घरी आज काहीतरी चांगला काळ आहे. म्हणून भगवंताचं नामकरण सोहळा केला, तेव्हा आकाशवाणी झाली स्थिर राहा. त्याचप्रमाणे श्रीयाळ आणि चांगुणी यांची सुद्धा कठोर परीक्षा घेतली गेली. आदरातिथ्यासाठी उत्सुक असलेले दाम्पत्य भगवान शिवांनी त्यांचं गोडसं पुत्र चिलया याला
मारून याच्या मांसाची इच्छा व्यक्त केली. आढेवेढे न घेता भक्तिभाव पाहून त्यांनी स्वतःच्या पुत्राला सुद्धा भोजनाला सादर केलं. आता म्हणे मी निपुत्रिकाचं घरचं खाणार नाही. पुन्हा भूमिका आली. शिव आराधना करा लावून भगवान शिवानं चिळ्या बाळाला पुन्हा जीवन दिलं आणि प्रसन्न होऊन चांगुणेचं वांछित फळ मिळालं. या बाबतीत चांगुणा मातेला अनुसयाप्रमाणे प्रतिवतेचं वर्णन केलं गेलेलं आहे. आता या ज्या कथा आहे या माणसाच्या पलीकडच्या आहे. माणसाची वृत्ती अशी होऊ शकत नाही, पण माणसाच्या वृत्तीला मर्यादा देण्याकरता ह्या कथा आहे. आणि म्हणून त्याचं नाव लिहिलं आहे दत्त प्रबोध. कुठे कोणाला बोध झाला पाहिजे तर आपल्या चित्ताला. दत्त म्हणजे चित्त. चित्ताला प्रबोध होण्याकरता आहे. यातल्या सगळ्या ज्या माणसाच्या ताकदीच्या पलीकडच्या कथा आहे याचा विचार नाही करायचा. त्या ताकदीच्या अलीकडे आपल्याला किती आचरता येईल, किती आचरता येईल हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याकडे एक क्रांतीवीर होते सांगलीकडे. त्यांची शाळा होती. त्यावेळा ब्रिटिशांचा काळ होता आणि ते सांगलीचे क्रांतीवीर बडोद्याला गेले होते सयाजीरावकडे काही अनुदान मागायला. इंग्रज लोक आपल्याला देत नव्हते. शाळा त्यामध्ये संक्रांतीच्या दिवशी मुलांना खायला काहीच अन्न नव्हतं. तेव्हा हॉस्टेलच्या माणसानं यांच्या पत्नीला कर्मवीर भाऊरावांच्या पत्नीला सांगितलं की उद्या काही नाही काय करायचं. तिने काय केलं, आपले 2 मंगळसूत्राच्या वाट्या तोडून देऊन दिल्या. मोडून टाक म्हणे, भाऊसाहेब येईपर्यंत मी पाणी पिणार नाही आणि अन्न खाणार नाही. संक्रांतीचे 2 दिवस आटोपले. भाऊराव घरी आले. हेडमास्टरने सांगितलं घरी जा. घरी आले. म्हणे काय, म्हणे असं असं झालं, आता याच्यापुढे मंगळसूत्रच घालू नको, काही गरज नाही म्हणे. तू मोठं मन केलं ना, मुलांना जेव घातलं, आता काहीच करू नको. तिला वाटलं हे रागवतील, पण ते रागवले नाही. कारण त्याग हा एक सगळ्यात महत्त्वाचा आहे. म्हणून भगवद्गीता सांगते त्यागात निरंतर शांती. असे अनेक वीर आपल्याकडे होऊन गेलेले आहे. आपल्याला काही गोष्टी अनुभवाला येतात, काही गोष्टी अनुभवाला येत नाही. असे पुष्कळ लोक आहे की त्यांनी आपलं सर्वस्वपणाला लावून दिलं आणि मोहापासून ते अलिप्त झाले. मग आता याचा संस्कार जो आहे हा स्त्रियाच मुलांवर करू शकतील, मुलींवर. आता आपण असंच म्हणतो आमची मुलगी तुमच्या मुलाला द्यायची आहे, आमची मुलगी पुण्याला आहे, तुमचा मुलगाही पुण्याला आहे, पण तुम्ही पेन्शनमध्ये गेल्यावर मुला जो राहील जाणार आहे का? मुलाच्या बापाला विचारलं तर काय होईल? आणि हल्ली विचारताय लोक, असं कसं होईल? ज्यांचा मुलगा आहे तर त्यांनी गेलंच पाहिजे. म्हणजे आपण असे जे नाही, आपण ज्या जीवांच्या संबंधात जातो त्यांचं वृद्धापणी पालन पोषण करणं आपलं कर्तव्य आहे हे आपल्या बुद्धीला पटवून घेतलं पाहिजे. काही वेळा आपल्याला स्वतःला सेवा करायची, काही वेळा दुसऱ्याकडून करून घ्यायची. जसं तुमचे मुलं तुम्ही पाळण्या घरात ठेवून जाता आणि संध्याकाळी घेऊनच जाता का नाही घरी? हां, ते कसं तुमच्या बुद्धीला बरोबर पटतं? परवा त्या मुंबईला का कुठेतरी तो मुलगा गॅलरीत येऊन गेला आणि गॅलरीतून पडत होता. त्या दुसऱ्या माणसानं पाहिलं, कुलूप तोडलं आणि त्याला वाचवला. आणि तिसरा एक मुलगा खाली पडून मरून गेला. हेच जर म्हातारे घरात असते तर असं झालं असतं का? नाही. मग कोणत्या गोष्टीचे काय फायदे आहे आणि काय गोष्टीचे काय तोटे आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. नुसतं साठवलेल्या द्रव्यामध्ये मोठं घर होईल आणि फर्निचरच्या ऐवजी संगमरवरी दगड लागेल, अमुक लागेल, त्याच्यावर पाय घसरला की पडून जाऊ आपण आणखी. ते लक्षात आलं पाहिजे. म्हणून प्रातिपत्य धर्मश्रेष्ठ सांगितला आणि दुसरा अध्याय संपवला. कृष्णार्पणमस्तु.
सत्यगुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. सापडले वाटे जाता नसताना मस्तकी तो जा ते विलायक